नमस्कार. एवढ्या उन्हात तोंडाला बांधून मी कुठे जात आहे ते तुम्हाला समोर कळेलच, पण आजही तापमान 45°C आहे आणि आता 4 वाजता मी जात आहे या क्लासला. तर इथे भव्य निःशुल्क शिबिर होतं 3 दिवसाचं आणि त्यामध्ये आज शिकवणार होते लिप्पन आर्ट. पहिला दिवस होता आणि बायांचा उत्स्फूर्त प्रतिसाद तुम्ही पाहू शकता. अगदी खूप संख्येने इथे लेडीज होत्या आणि त्यानंतर इथे कार्यक्रमाची सुरुवात म्हणून एक छानसं गीत म्हणण्यात आलं. देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे, हम भी तो कुछ देना सीखे। सूरज हमें रोशनी देता, सूरज हमें रोशनी देता, हवा नवा जीवन देती है, हवा नवा जीवन देती है। इथे पाहुणे म्हणून महापौर नगरसेविका यांना बोलावण्यात आलं होतं. त्यांची छान छान भाषणं झाली. त्यांनी छान प्रकारे उद्बोधन केले इथल्या महिलांना आणि इथे 15 वर्षावरील सगळ्या महिलांसाठी हा क्लास होता. तर अगदी सगळ्या वयाच्या इथे महिला उपस्थित होत्या. त्यानंतर त्यांनी खूप छान शिकवलं, पण लाईट गेली होती त्यामुळे माईक नव्हता आणि फॅन नव्हता, कूलर नव्हता, त्यामुळे खूप खूप प्रॉब्लेम झाला. पण तरीही अगदी उत्साहात ती कार्यशाळा बायांनी पार पाडली. त्यांनी आणलेले हे पीसेस होते छान. त्यांचा नंतर सगळ्यांनी फोटो काढून किंवा व्हिडिओ काढून छान आस्वाद घेतला. त्यानंतर मी निघाली घरी जाण्यासाठी. तर लाईट आलेली होती तोपर्यंत. तर म्हटलं जाता जाता कूलरची थोडी हवा खाऊन घेऊ आणि नंतर घरी निघाली. घरी आली तर घरी जायचं होतं आम्हाला दत्तपूजेसाठी. तर दत्तपूजा तर रात्रभर राहते. तर आम्ही आता सध्या जेवायला चाललो होतो फक्त आणि जेवायला जाण्यासाठी निघालो. तिथे छान जेवण केलं पंक्तीतलं आणि घरी आलो. घरी आल्यानंतर तुम्हाला हे दाखवत आहे की तिथे लिप्पन आर्ट आम्हाला कशाप्रकारे शिकवण्यात आलं होतं. खूप छान पद्धतीने त्यांनी लिप्पन आर्ट शिकवलं आणि कुठे असं बाहेर गेलं तर खूप छान एक्सपिरियन्स येतो. तिथल्या महिला म्हणा किंवा सगळ्या प्रकारच्या महिला म्हणा आणि खूप छान स्वतःच्या मनाने खूप छान छान अगदी यापेक्षाही छान छान हे जे आहेत वॉलपीस ते बनवले होते मुलींनी बायांनी. तर खूप छान असा हा कार्यशाळेचा अनुभव होता. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.